पाशाला आम्ही 5:30लाच उठवलं. कसं बसल्या बसल्या डुकल्या घेतोय. रात्रभर याने आम्हाला झोपून नाही दिलं. म्हटलं आता याची डायरेक्ट शाळा 32च करून टाकू. पोरांना म्हटलं 5 मिनिटं झोपू द्या, नाही तर वेट एन्जॉयला तो डुकल्या घेत बसल. विशाल कसा असतोय बघा ना, जणू काय मला त्याने पहिल्यांदाच बघितलंय. मोजून 5 मिनिटानंतर पाशाला उठवलं. मोकार शिवाय देत होता कारण त्याची झोपच नव्हती झाली. सगळं नियोजन खजिनदाराकडे होतं आणि सगळ्यात शेवट खजिनदाराच उठवला. मग त्याची धावपळ झाली नेमकी काय करावं काय नाही. हा विशाल बघा ना, जस काय त्याच्या घरीच झोपलाय. काय ना व्हिडिओ काढून सकाळ सकाळी नाही रूम कशा झालेला. या पोरांचा अवतार बघून कोणी म्हणन का हे रूम मध्ये कशी झोपतात. यांच्या सगळ्यांच्या आपराच्या चड्ड्या बघून मला दादा कोणकेची आठवण आली. प्रत्येक टोळीत कुणी ना कुणी उत्साही कार्यकर्ता राहतो. आमच्या टोळीत आमचा पाशा आहे. त्याच्या अंगात एवढी मस्ती होती ना, गाडी सुद्धा सोडली नाही. गाडी सुद्धा असं नाचत होता ना बाहेर, जीप काढू काढू. हे आहे आमचे मुकादम. ते बघा ना कसे लहान पोरावानी तोंड मिचकी त्यात. 10-15 जणांची टोळी असली ना फिरायला जायला, माझ्या बी एवढी होती ना, नादच नाही करायचा. आमच्या बाबीची आपरी चड्डीच एवढी खास होती ना, त्याला म्हटलं मला बी आणायची नाही एखादी. वॉटर पार्कला जायच्या तिकडे दाबून नाश्ता करू म्हटलं. दिवसभर भूक बी लागायची नाही. 15-20 मिनिटाच्या अंतरानंतर आम्हाला मिसळ आली आणि त्यातल्या त्यात पाशा कुठं बी जायचा आणि त्याचं पोरांना ज्ञान पाजायचा. पोरं मागच्या मागे त्याला मोकार शिवाय द्यायची. दाबून नाश्ता झाल्यानंतर बंटी शेट बोलले, आता लई नाटकं नाही करायचे, आपल्या गाडीत बसायचं आणि आपले ब्लॉग काढायचे. त्यातल्या त्यात आपले विशालचे नखरे काही कमी नाही. मला म्हणे गॉगल घालू दे मग व्हिडिओ काढ. म्हटलं गप्प बस तिकडं. आता वॉटर पार्कला पोहोचल्यानंतर बाबाच्या अंगात हिरवळ बघून काय फुरण आलं काय म्हणतो ते बघा. तुमसे नजरे हटी तो पता चला दुनिया मेरी कितनी. हे असले खच्ची डायलॉग ऐन टायमाला याला कुठून सुचत आहे काय माहिती. अजून तर ब्लॉग बघायला लई मजा येणार आहे. अकाउंटला फॉलो करून ठेवा. पुढचा पार्ट उद्या.